हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आज होती होळी। तर होळीची पौर्णिमा असल्यामुळे सगळेजण सकाळी उठून आपापले कामं करायला लागून गेले होते। म्हटलं आता आपण उठून जाऊ ना, कामं करायला लागावं। आईचे बोलणे खायच्या अगोदर पहिले मी कामं करायला लागून गेली। म्हटलं मग आता काय करावं काम। तर बस बसल्या बसल्याचं काम घेऊन बसले। मी मूर्त होती पुसाची मला, तर मग घेतले मी ते लिक्विड न बसली पुसासाठी। लिक्विड त्याच्यात कसा जरासा जास्त वेळ लागते पुसाले, त्याच्यानं कामही कमी करावं लागते। मग बा कशी चकाकून टाकली मी मूर्त, मस्त दिसून राहिली होती मग भगवान बुद्धाची मूर्त। मग गेली आंघोळ। मग आंघोळ केल्यानंतर मग कामच नव्हते मला, म्हटलं चला आलू शेलाचेच कामं करून घ्या। मग फराळचं करायचं होतं तर मग आलू शेलाचे कामं करून घेतले। 2-3 आलू होते ते मस्त शिलून टाकले। मग माझ्यासाठी केला मी साबुदाणा। आता सर्वांना माहीतच आहे आपल्याला साबुदाणा मोठाच आवडते। मग काय साबुदाण्याची उसळ घेतला, तो नाश्ता करून म्या। पण आता नाश्ता केल्यावरही पोट काही भरलं नाही। आमचा उपवास म्हटला म्हणजे पोटोबाचाच उपवास राहते। फराळचा केल्यावरही जमलं नाही, तर मग आणलं ना हे डांगर कापासाठी। डांगर कापायला लागले ती इकडे पहिलेच गिराईक येऊन तयार होते खासाठी। हे पा कसे बसल्यान कसे मस्का मारणं चालू होते, पण भलं बेकार नशीब आहे आमचं। डांगरही गोड नव्हतं, मग साखर टाकून खाऊन घेतलं ते। मग काय खाली पाहतो तर छोटी भरली प्रॅक्टिस करू राहिली होती बाबा थ्रेडिंगच्या धाग्याची। ते पाहिजे जा थ्रेडिंग कराल तिच्याजवळ बरं। आणि इशू तर बिलकुल परफेक्टच आहे आपल्या थ्रेडिंग मध्ये। ते पा कसं थ्रेडिंग करून दिलेलं आहे, पा माय कसं थ्रेडिंग करून दिलं आहे काय कस्टमर तिच्याजवळ। असं झालं मग आजचा आमचा दिवस। चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये। लाईक अँड सबस्क्राईब करत चला, बाय।